बघा आता इथं क्वेश्चन दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय द मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. आणि इथं इक्वेशन दिलेली, पहिले इक्वेशन लिहा ॲज इट इज. ठीक आहे, तर इक्वेशन दिलेली आहे एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 3. दुसरी इक्वेशन दिलेली आहे एक्स प्लस 2y प्लस 3z इक्वल्स टू 4. नंतर दिलेलं आहे एक्स प्लस 4y प्लस 9z इक्वल्स टू 6. ठीक आहे, या 3 इक्वेशन दिले. हे झालेलं तर नाही ना प्रॉब्लेम? ठीक आहे, झालेलं नाही वाटतं. नाही झालेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. मग इक्वेशन 3 दिलेले, आपण इक्वेशन ॲज इट इज लिहिलं. ठीक आहे, गिव्हन इक्वेशन. आता सगळ्यात पहिले काय, मॅट्रिक्स फॉर्म लिहायचं. मग लिहायचं राईट द गिव्हन इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म. राईट द गिव्हन इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म. इन मॅट्रिक्स फॉर्म. ठीक आहे, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचे. आता मॅट्रिक्स फॉर्ममध्ये बघा, कोएफिशियंट ऑफ एक्स लिहा. कोएफिशियंट ऑफ एक्स काय इथं 1 1 1. त्याच्यानंतर वायचे कोएफिशियंट 1 2 4. नंतर इथं आहे 1 3 आणि इथं आहे 9. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हेरिएबल मॅट्रिक्स काय इथं एक्स वाय झेड, कारण की आपल्याला 3 व्हेरिएबल दिलेले. ठीक आहे, इक्वल्स टू कॉन्स्टंट मॅट्रिक्स. कॉन्स्टंट काय काय दिलेलं आहे 3 4 आणि इथं आहे 6. ठीक आहे, मग बघा आता आपल्या हा आला मॅट्रिक्स ए म्हणजे कोएफिशियंट मॅट्रिक्स. नंतर व्हेरिएबल मॅट्रिक्स एक्स आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्स आला बी. ठीक आहे, मग बघा आता याचं काय आहे की दोन्ही बाजून जर ए इनवर्स मल्टिप्लाय केला तर इथं येईन आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स एक्सला जर मल्टिप्लाय झाला तर आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एक्स मॅट्रिक्सच राहणार. पण या बाजूला जो आपण ए इनवर्स मल्टिप्लाय करणार आहे आणि इंटू बी आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे काय की पहिले ए इनवर्स फाइंड आउट करायचं. मग आता ए इनवर्स फाइंड आउट करायसाठी काय करावं लागेल, सगळ्यात पहिले डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करावं लागेल. मग इथं लिहायचं डिटर्मिनंट सेकंड स्टेप. ही झाली फर्स्ट स्टेप, इक्वेशन फॉर्ममध्ये लिहायची. मग लिहायचं डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू. मग डिटर्मिनंट ऑफ ए लिहायला काय करायला, व्हर्टिकल लाईनच्या फॉर्ममध्ये लिहायचं 1 1 1. नंतर इथं आहे 1 2 4. नंतर इथं काय येणार आहे 1 3 आणि 9. हा डिटर्मिनंट. मग बघा आता डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहिलं आपण. डिटर्मिनंट फाइंड आउट करा. मग डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू, मग एका रोच्या अबाउट एक्सपान्शन करा. मग जर फर्स्ट रोच्या अबाउट केलं तर प्लस 1चे मायनर काय येणार आहे 2 3 4 आणि इथं 9 येणार. ठीक आहे, नंतर पुन्हा -1. इथं येणार आहे 1 1 3 आणि 9. नंतर नेक्स्ट प्लस 1 1 इंटू 1 2 1 आणि 4. मग बघा डिटर्मिनंट ऑफ ए काय येईल, डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू 1 इंटू ब्रॅकेटमध्ये 9 दुने 18 मायनस 3 चौक 12. इथे येणार -1 ब्रॅकेटमध्ये येणार 9 1 9 मायनस 3 1 3. त्याच्यानंतर प्लस 1 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 4 आणि इथं काय येणार 2. मग बघा इथं काय येणार आहे 1 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 6 मायनस 1 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 6 प्लस इथे येणार 1 इंटू ब्रॅकेटमध्ये 2. मग इथे येतं बघा 6 - 6
प्लस 2. मग डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू किती आलं? 2 आलं. ठीक आहे, म्हणून लिहायचं इथं डिटर्मिनंट ए नॉट इक्वल्स टू 0 म्हणजे सिन्स ए इनवर्स इज एक्झिस्ट. ए इनवर्स काय एक्झिस्ट. मग ए इनवर्स जर एक्झिस्ट असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल? मग को फॅक्टर्स फाइंड आउट करायला. काय फाइंड आउट करायला? को फॅक्टर्स. मग को फॅक्टरचा फॉर्म्युला काय राहतो? मग बघा, को फॅक्टरचा फॉर्म्युला राहतो को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स इक्वल्स टू -1 I प्लस जे इंटू मायनर ऑफ आय जे. मग या फॉर्म्युल्यानुसार प्रत्येक एलिमेंटचे काय करायचे? को फॅक्टर फाइंड आउट करायचे. मग आता आपल्याला को फॅक्टर फाइंड आउट करायसाठी हा जो मॅट्रिक्स आहे, हा मॅट्रिक्स कॉपी करून घ्यावा लागेल. मग जो ए मॅट्रिक्स आहे, ए मॅट्रिक्सचे काय करायचे? को फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. मग ए मॅट्रिक्स कोणता आहे? हाय, म्हणजेच कोइफिशियंट मॅट्रिक्स. मग कोइफिशियंट मॅट्रिक्स मी कॉपी करून घेतो तिथून पुढच्या पेजवरती. ठीक आहे, बघा आता काय करायचं? पेज डिवाइड करून घ्यायचं 9 मध्ये आपल्याला, कारण प्रत्येक एलिमेंटचे को फॅक्टर काढायचे ना. ठीक आहे, को फॅक्टर ऑफ फर्स्ट एलिमेंट. आता फर्स्ट एलिमेंटचं को फॅक्टर आपण सपोज A11 घेऊ. काय घेऊ? A11. मग A11चं एलिमेंट कोणता आहे? तर 1 आहे. कोणता आहे? 1. मग 1चा रो नंबर 1, कॉलम नंबर 1, म्हणून इथं काय येणार? याला प्लस साईन. मग प्लस साईन इंटू त्याचं मायनर. मग प्लस साईन इंटू मायनर काय इथं? 2, 3, 4, 9. ठीक आहे, हा काय त्याचा मायनर आहे. मग मायनर काय येणार बघा? A11 इक्वल्स टू प्लस ब्रॅकेटमध्ये 9 2 18 मायनस 4 3 12. म्हणजे इथं आला प्लस किती आला? 6. A11 किती आला? प्लस 6 आला. त्याच्यानंतर ना आता A12 काय आहे? एलिमेंट काय इथं? 1 आहे. त्याचा रो नंबर 1, कॉलम नंबर 2 इक्वल्स टू याला येणार आहे मायनस साईन. काय येणार आहे? मायनस साईन. मग मायनस इंटू मायनर काय येणार त्याचा? मग बघा, हा जो एलिमेंट याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचा. 1 3 1 9 1 3 1 9. मग बघा इथं काय येणार? इक्वल्स टू मायनस इंटू ब्रॅकेटमध्ये 9 मायनस 3. मग इथं येणार बघा A12. मग येणार मायनस ब्रॅकेटमध्ये येणार 6 आणि इथे येईल मायनस 6 A12 येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे? A13. ठीक आहे, याचा प्लस. मग याच्यामध्ये येणार बघा, आता याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. मायनर काय येणार? 1 2 1 4. ठीक आहे, 1 2 1 4 प्लस इथे येणार 4 मायनस 2. म्हणजे इथे किती आलं? 2 आलं. A13 किती आला? 2 आला. ठीक आहे, त्यानंतर हा मॅट्रिक्स बाजूला घेऊ. ठीक आहे, आता नेक्स्ट A21. मग A21 जो एलिमेंट आहे तो कोणता आहे? 1 आहे. ठीक आहे, त्याचा रो नंबर आहे 1, कॉलम नंबर आहे रो नंबर आहे 2, कॉलम नंबर पण 1 आहे.
मग याला येणार मायनस साईन, मायनस इंटू मायनर. मायनर काय येणार आता याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. 1 1 1 4 1 1 4 9. ठीक आहे. मग इथं काय येईल बघा, मायनस 9 1 9 4 1 4, म्हणजे इथं येणार आहे -5. A21 किती आला -5. आता A22, A22 एलिमेंट कोणता आहे तर 2 आहे. त्याचा रो नंबर 2 कॉलम नंबर 2, म्हणून याला येणार आहे प्लस साईन. मग त्याचं मायनर 1 1 1 9 1 1 1 9. मग बघा इथं प्लस ब्रॅकेटमध्ये 9 1 9 1 1 1, म्हणजे इथे येणार आहे 8. मग A22 किती आला 8 आला. त्याच्यानंतर आता काढायचा A23. A23चा एलिमेंट आहे बघा 3. त्याचा रो नंबर आहे 2 कॉलम नंबर आहे 3. याला येणार मायनस आहे, मग मायनस इंटू मायनर. मग मायनर काय त्याचा, मायनर बघा 1 1 1 4 1 1 1 4. ठीक आहे. मग बघा आता इथं काय येईल मायनस ब्रॅकेटमध्ये 4 -1, म्हणजे इथे येणार आहे -3. A23 किती आला -3. आता बघा आता काढायचं A31. मग A31चा एलिमेंट कोणता आहे तर 1 आहे. त्याचा रो नंबर काय इथं 3 कॉलम नंबर 1, म्हणून याला येणार आहे प्लस साईन. मग इथं याचं मायनर, आता मायनर काय येणार 1 1 2 3. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन प्लस इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 3 -2, म्हणजे इथं काय येणार 1. A31 काय येणार आहे 1 येणार आहे. नंतर A32. मग बघा A32चा एलिमेंट आहे 4. त्याचा रो नंबर 3 कॉलम नंबर 2, म्हणून मायनस साईन. त्याचं मायनर 1 1 1 3. ठीक आहे. मायनस ब्रॅकेटमध्ये येणार 3, इथे येणार 1, मग इथे येणार 3 -1 2 येणार, म्हणजे -2. मग A32 किती आला -2. आता बघा याला साईडला घ्यायला लागेल. ठीक आहे. मग बघा आता लक्ष द्या A33 जो आहे तो A33 मध्ये काय आहे की 9 नंबरचं एलिमेंट 9 आहे. ठीक आहे. रो नंबर 3 कॉलम नंबर 3, म्हणून याला येणार प्लस साईन. आणि इथे येणार बघा 1 1 1 2 1 1 1 2. मग बघा आता इथं काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे प्लस ब्रॅकेटमध्ये काय येणार 2 -1, म्हणजे इथे येणार 1. A33 किती आला 1 आला. मग आता काय करायचं याचा मॅट्रिक्स लिहायचा. मग बघा आता मॅट्रिक्स लिहा. सगळे कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचा. मग बघा आता कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स, कोफॅक्टर ऑफ एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स इक्वल्स टू. मॅट्रिक्स लिहायचा. मॅट्रिक्स काय आला बघा आता 6 -6 2. 6 -6 2. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आलं -5 8 -3.
-5 8 -3. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आलं बघा, लास्टवाली रो 1 -2 1. तो आलाय बघा इथं 1 -2 1. ठीक आहे, सगळं बरोबर आहे ना, एकदा चेक करून घ्या. 6 -6 2 5 8 3 -3 1 -2 1. बघा इथं काय आलं आता 6 -6 2 -5 8 -3 1 -2 1. ठीक आहे, बरोबर आहे. मग आता काय करायचं, ॲडजॉईंट काढायचं. मग ॲडजॉईंट मॅट्रिक्स काय राहतो, मग लिहा ॲडजॉईंट ऑफ ए इक्वल्स टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. ठीक आहे, मग कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय घ्यायचं, ट्रान्सपोज घ्यायचं. मग बघा आता ॲडजॉईंट ए इक्वल्स टू ट्रान्सपोज घेताना काय करायचं, रोला कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहायचं. काय करायचं, रो कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहायचं. मग आता बघा ही जी फर्स्ट रो आहे हिला काय करायचं, कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहा. कसं लिहिशन, कॉलमच्या फॉर्ममध्ये. मग कॉलमच्या फॉर्ममध्ये बघा 6 -6 2. त्याच्यानंतर नेक्स्ट -5 8 -3 1 -2 1. मग हा काय आला आपला ॲडजॉईंट मॅट्रिक्स आला. हा काय आला, ॲडजॉईंट मॅट्रिक्स. बघा आपण ही जी फर्स्ट रो आहे ही ॲज इथं कॉलम लिहिली बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आता काढायचं इनवर्स. मग ए इनवर्स काय राहतो, ए इनवर्स इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. काय राहतं, ॲडजॉईंट ऑफ ए. मग बघा आपला डिटर्मिनंट आलेला होता 1/2. ठीक आहे, त्याच्यानंतर हा मॅट्रिक्स 6 -5 1 -6 8 -2 2 -3 आणि 1. हा काय आला आपला ए इनवर्स. मग बघा आपलं ते इक्वेशन जे आलं होतं ते काय आलं होतं, एक्स इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. मग बघा या फॉर्ममध्ये हे आलं आहे आपलं. ठीक आहे, मग आता काय करायचं, ह्याच्यामध्ये पुट करायचं. मग पुट करायला इथं साईडलाच लिहू आपण. ठीक आहे, नवीन पेजवरती घ्यायचं नाही. ठीक आहे, इथंच लिहू आपण. बघा आता इथं एक्स इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. ठीक आहे, मग एक्स काय होतं इथं, व्हेरिएबल मॅट्रिक्स काय आहे, एक्स वाय झेड. ए काय इथं, ए बघा 1/2 इंटू ॲडजॉईंट 6 -5 1 -6 8 -2 2 -3 आणि इथं 1. नंतर इथं काय कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय आहे, बघा कॉन्स्टंट मॅट्रिक्स आहे 3 4 6. 3 4 6. ठीक आहे, मग बघा आता आपल्याला इथं काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग हा एक्स वाय झेड तसंच राहील, एक्स वाय झेड इक्वल्स टू काय येणार बघा आता, हा 1/2 पण तसंच राहील. ठीक आहे, 1/2 तसाच. मग इथं काय होणार, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम लिहा. मग 6 × 3. मग इथे येणार बघा 6 × 3 प्लस -5 × 4 प्लस 1 × 6 1 × 6.
त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता -6 × 3 -6 × 3 प्लस इथं काय येणार 8 × 4 8 × 4 प्लस इथं काय येणार -2 × 6 त्याच्यानंतर नेक्स्ट 2 × 3 प्लस -3 × 4 प्लस नेक्स्ट काय येणार 1 × 6. ठीक आहे. मग बघा आता इथं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं इक्वल्स टू हा 1/2 तसाच. मग बघा इथं काय होणार 6 × 3 18 प्लस 5 × 20 प्लस 6 त्याच्यानंतर इथे येणार -18 प्लस 8 × 32 प्लस 6 × 2 = 12 त्याच्यानंतर इथे येणार 6 प्लस -12 प्लस 6 आणि इकडे व्हेरिएबल मॅट्रिक्स तसंच राहणार एक्स वाय झेड. मग बघा एक्स वाय झेड इक्वल्स टू 1/2 ब्रॅकेटमध्ये येणार 18 6 24 24 - 20 म्हणजे किती राहणार इथं 6 राहणार फक्त. त्याच्यानंतर 32 आणि 12 + 18 12 + 18 येणार आहे 30 32 - 30 येणार इथं 2 6 + 6 आणि 6 12 आणि 12 + 12 काय होणार 0 होणार वाटतं. ठीक आहे 12 + 12 0. मग बघा इथं हा जो 1/2 आहे हा जर मध्ये मल्टिप्लाय केला तर काय येईल बघा इथे येणार 6/2 6/2 नंतर इथे येणार 2/2 आणि इथे येणार 0/2. ठीक आहे म्हणजेच एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू किती आल्या एक्स वाय झेड इक्वल्स टू किती येणार इथं बघा हे आपण थोडी इकडे घेऊ मग बघा 6/2 किती येणार 3 नंतर इथं 2/2 1 नंतर इथे येणार 0. एक मिनटं इथं बघा 18 आणि 6 24 24 - 20 4 येतं. ठीक आहे असं मिस्टेक नाही करायची. 4 मग इथं पण किती येणार 4 येणार. मग 4/2 किती येणार इथं 2. तुम्ही काय करायचं कॅल्क्युलेटरमध्ये इक्वेशनच्या मोडमध्ये टाकून काय करायचं एक्स वाय झेड आधीच काढून ठेवायचे एक्स वाय आणि झेड आधीच काय करायचे फाइंड आउट करून ठेवायचे आणि नंतर फक्त ह्या स्टेप लिहित जायचं. म्हणजे काय की तुम्हाला फायनली 6 पैकी 6 मार्क भेटले पाहिजे. फक्त तुमचे हे एक्स वाय झेडचे व्हॅल्यू चुकले नाही पाहिजे. तुम्ही काय करायचे कॅल्क्युलेटरमध्ये आधीच कॅल्क्युलेट करून घ्यायचे. ठीक आहे स्टार्टिंगला साईडला पेन्सिलनं लिहून ठेवायचे. ठीक आहे मग असा प्रॉब्लेम जर आला 6 मार्क लिहिल. ठीक आहे